गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे आत्ता वाजलेत बघा 10 वाजलेत 10. गुन्नू गेली माझ्या स्कूलला. असा विषय तर मी करते आज नाश्ता. गुन्नूच्या पप्पाने मला नाश्ता दिलाय, तुम्हाला दाखवू का? थांबा आता गंमत बघा. मला तर काय आवडत नाही पण दिलाय आता खाते बघा. नाश्ता चहा बटर ती बी डिशमध्ये त्यात चहा ओतून इथं बहिणीनं माझ्या डोक्याला हात लावलाय बघा. काय त्या तिचा फोन आलाय गुन्ह्यासाठी, कारण गुन्ह्याला काल ताप बीप आला होता, खोकला बिकला, म्हणून तिनं फोन केलाय. असा विषय आज आहे ती गुन्ह्याचा बाप्पा घरी, म्हणजे सेकंड शिप आहे ती. म्हटलं जरा आज काढावा आता बाहेर चिरून. डोक्याला हात लावलाय तिकडं गुन्ह्याच्या बाप्पा. नाही आज ही काढते आतलं किचनचं पण जरा. अगं ते आपलं जिरं बिरं म्हणा, चटणी मिठाच्या वेळेस किचन गट्टा घासायच्या. आज ही काढते. अगं 15 मिनिटं मी दोघाला लागणार नाही. ते पहिल्यासारखं राहिले. आता काय आहे बाहेरच्या रूममध्ये जरा ही शोच्या वस्तूंचा सुटूताप स्वच्छ करताना बरं का मंडळी. असं आहे तर चला व्हायचं आम्ही करणार आहे आज हे. पुढच्या पण आत्ताच तुम्हाला घेणार आहे. गबस म्हणते ते बघा तिकडून. बरं असू द्या. ती बटर बघा, बटर घातली होती पोहणी, पाणी संपलं माझी चहा. त्यातलं चहा घेतला सगळा शोषून त्या बटराने. आखे बटर बघे खालनं झाले ते गिजगा आणि वरण नाही. चला चला बाय. बर का खाल्ली बरं मी बटर, तुम्हाला टाकून पण खाल्ली बरं का. हो का धडाम धुडून वाचत होती पण संपावली तशीच. नाश करून चालते का सांगा. काय करा तिकडं गुरुज बाप्पा येते फोनवर, त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला. चला आता मी स्वयंपाक राखते आणि स्वच्छता घेतो का. इथे बनवते बघा आता मी बटाटा. त्यात टाकणार आहे जिरं मोहरी आणि हळद. त्याच्यानंतर आपलं लसूण खोबरं त्याच्यात टाकायचं लगेच मीठ. आणि त्याच्यानंतर आपली चटणी. किचन कट्टा घासायचे मला, तर म्हटलं आता सगळा स्वयंपाक करूनच घासावा. आता चांगलं आपलं भाजले बरं का. त्याच्यात टाकून घेऊया बटाटे. चटणी झाली सगळ्या डिशेत. आता बघा कूट टाकून घेते. झाला आपला बटाटा तयार. लावली बघा आता मशीन. तोपर्यंत आता बाहेरची रूम साफ करायला घेतो आम्ही. आलाय बघा आता आपला बटाटा तयार. कसा दिसतोय? एक नंबर दिसतोय का नाही. चला आता किचन कट्टाई साफ करून घेते मी.
किती कचरा निघलाय. झाली बघा आता फरशी बिरशी पुसून सगळं झालंय माझं. आता करणार आहे मी चपात्या. बसली तिकडं. हे बघा फरशी सगळं चकाचक झालं बरं का आपलं घर. आता आतलं राहिलं या ते आता उद्या. आपल्या गुलाबाला फुल आलंय आज. कसलं भारी आहे. कोणाला पाहिजे माझ्या जी कमेंट कराल त्याला देते बरं का. लय भारी आहे. कसलं भारी आहे. लय भारी आहे बघा. भाई कपडे सुकत टाकायले बाहेर मी. झाले आत्ताच बघा कपडे सुकत टाकून. आता किचन कट्टा घासायचे मला. पण आधी आता मी कलिंगड खाणार आहे. ते पण आता मी फ्रीज उघडला होता. काय बरं दूध उकळायचं होतं म्हणून तर दिसलं कलिंगड. आता म्हणलं टाईमपास करावा काहीतरी. कलिंगड बघा कसलं भारी आहे का. कसं आहे लाल लाल भडक का. कपड्याच्या घड्या करायच्या त्या घड्या म्हणजे गुणवीचा करायचे ड्रेस इस्त्री शाळेचा असा विषय आहे. गुणूच्या पप्पांना आता आठवडाभर सेकंड शिफ्ट आहे. स्वयंपाक काय करताय. स्वयंपाक काय करताय. बर चला. मोकळी आहे बसली इथं. बर चला. हो तिच्याकडंच घे. बघा माझी आज पण ड्रॉइंग केली बरं का. हे बघा कशी वाटते. हात काढा ना दिसना झाली बाई. हे बघा आत्ताच केली ड्रॉइंग केली. माझी मम्मी इस्त्री करत आहे माझ्या स्कूलच्या युनिफॉर्मला. इस्त्री करते बघा मम्मी आहे ना. उद्या आहे स्कूल. आज होता पीटी आहे ना उद्या. ऐक कंटाळा आला या. कडक भाई इस्त्री करायची असते मला. कशी करायची असते. कडक तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका.